प्राध्यापक वसंत हंकारे सरांचा आजचा विषय आहे बाप समजून घेताना. उद्या या व्याख्यानमालेचं तिसरं आणि शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सर्वांच्या आग्रहास्तवर मुंबईवरून उपस्थित होणाऱ्या श्री गौरी सावंत यांचा विषय आहे तृतीयपंथीयांचा जीवन संघर्ष. खरं तर तृतीयपंथीयांच्या जीवनातला संघर्ष अनुभवलेल्या आणि त्यांच्यासाठीच आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेल्या श्री गौरी सावंत यांचं अनुभव कथनाचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होईल. काल या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प सुप्रसिद्ध व्याख्याते आणि यशदा या संस्थेचे अतिरिक्त महासंचालक माननीय शेखर गायकवाड साहेब यांनी प्रॉपर्टी आणि माणूस याविषयी आपणास मार्गदर्शन केले. अतिशय खुमासदार उदाहरणे आणि अंतर्मुख व्हायला भाग पडलेले कालचे व्याख्यान आज या व्याख्यानमालेमध्ये दुसरे पुष्प गुंफण्यासाठी काही क्षणातच प्राध्यापक वसंत हंकारे सर आणि आजचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व रसिक श्रोत्यांना नम्र विनंती की त्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचे. आहे काहूर ही कविता मी बापावर लिहिली. तर बा कविता कशी आहे. रात्र अंधारली नयनी अस्पष्टता, रात्र अंधारली नयनी अस्पष्टता, काटेरी वळणात या भासेन स्पष्टता. राती रोजच हो घोर लागे या मना, कस जाईल साल कसा करू सामना. घास भरली जरी मायती माऊली, घास भरली जरी मायती माऊली, कष्ट त्याचेच हो असे भाकरीला. सोडली लाज सारी माझ्याच पायी, सोडली लाज सारी माझ्याच पायी, राबतो बाप माझा गाडीला बैल झुंपल्यासारखा. थोरला जाई शाळी धाकला हा इथे, थोरला जाई शाळी धाकला हा इथे, कसा भागू हा खर्च माझे मन मनी रोते. बाय माझी जणू किंवा हिरकणी, बाय माझी जणू किंवा हिरकणी, नाही चोळी तिला तरी थोर तिची वाणी. बाप जमला जरी माय कणखर खूप, बाप दमला जरी माय कणखर खूप, कष्टाने तिच्या मिळाले मला सोनेरी ते रूप. कधी येईल पाऊस आस लागली मना, कधी येईल पाऊस आस लागली मना, दे पाऊस देवा जल मिळेल यावना. घास भरवी जरी मायती माऊली, घास भरवी जरी मायती माऊली, कष्ट त्याचेच हो असे भाकरीला. सोडली लाज सारी माझ्याच पायी, सोडली लाज सारी माझ्याच पायी, राबतो बाप माझा बैल झुंपल्यासारखा, राबतो बाप माझा बैल झुंपल्यासारखा. धन्यवाद. धन्यवाद. नारायणपुरी माननीय अनिल दीक्षित, त्याचबरोबर माननीय अनंत राऊत अशा मान्यवर कवींनी या मंचावरून आपल्या कविता सादर केल्या. गेल्या वर्षी या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते माननीय संदीपजी पाठक यांनी वऱ्हाड निघाले लंडनला या नाट्यप्रयोगाचा या ठिकाणी नाट्यप्रयोग या ठिकाणी पार पडला. आज या व्याख्यानमालेचं दुसरं आणि उद्या या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका
तृतीयपंथीयांच्या जीवनामध्ये संघर्ष कसा असतो आणि त्या संघर्षामध्ये काम करताना काय अडचणी येतात, त्यातनं त्या मार्ग काढत आज अतिशय नामांकित आणि जागतिक स्तरावर त्यांचं कार्य पोचलंय. त्या श्री गौरी सावंत उद्या तृतीयपंथीयांचा जीवन संघर्ष याविषयी आपले अनमोल असे विचार प्रकट करतील. आज खास लोक आनंदाने आमचा जन्म जमीन आसमान एक झाला होता. ज्यावेळेस तू रात्र रात्र रडायचा, आम्ही रात्र रात्र जागायचो. तुझ्या भल्यापणाचं दान आम्ही देवाला मागायचो. अरे बाळा, तू आता मोठा झाला, बंगला, गाडी, साडी, माडी यात न्हावून गेला आणि तुझ्या आईबापाला मात्र विसरून गेला. हे बाळा, एकदा इकडे येऊन जा. बापाच्या फाटक्या बंडीला आणि आईच्या फाटक्या साडीला ठिगळ तू देऊन जा, ठिगळ तू देऊन जा. हे बाळा, एकदा इकडे येऊन जा, एकदा इकडे येऊन जा. मोरया. सादर करण्याचे माजी संचालक माननीय पोपट तात्या तावरे यांचंही व्यासपीठाकडे आगमन होत आहे. सर्व मान्यवरांचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. व्यासपीठाच्या समोर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आजच्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत अंकारे सर, खरं तर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती ज्यांचे अनेक रील्स आपण रोज पाहता, त्या अंकारे सरांना आज आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत पवार सर आणि आजचे विशेष सत्कारमूर्ती जीवन साधना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयराम आप्पा सुपेकर आणि माननीय पोपट तात्या तावरे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. कशाला गेलं? आजच्या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध व्याख्याते अंकारे सर, त्याचबरोबर संपत पवार साहेब आणि जयराम आप्पा सुपेकर, त्याचबरोबर पोपट तात्या तावरे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य माननीय सूर्यकांत काका खैरे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मोरया. संस्कृती व प्रतिष्ठान मोरगाव
आयोजित संस्कार व्याख्यानमाला वर्ष 12वे. आज या ठिकाणी दुसरे पुष्प गुंफण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते, युवा व्याख्याते, प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आजचा विषय आहे बाप समजून घेताना. त्याचा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत पवार RTO पुणे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय उपस्थिती म्हणून संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माजी सरपंच मोरगाव श्री पोपटराव तावरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर ज्यांना सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांचा दलित मित्र पुरस्कार मिळाला असे जयरामप्पा कुंभार हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आज या ठिकाणी सत्कार होणार आहे. तसेच सर्व श्रोतेवर्ग, गेली 11 वर्ष आम्ही ही व्याख्यानमाला चालवत आहोत. यामध्ये व्याख्यानमालेबरोबरच विविध उपक्रम आम्ही करतो आहोत. त्या ठिकाणी दिवाळी पाठ असेल, रक्तदान असेल, दिवाळीच्या वेळेस किल्ले स्पर्धा असतील, कोरोना काळात कोविड सेंटर असेल. हे करत असताना मोरगावसारख्या छोट्या गावामध्ये हे करण्यासाठी जी उर्मी आणि ताकद आम्हाला पाहिजे असते ते सगळं आपल्याकडून मिळत असते. हंकारे सरांना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आम्ही 11 वर्षामध्ये 33 व्याख्याते आणलेत. हे व्याख्याते वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असलेले आणि व्यासन असलेले होते. सर, आजचा आपला विषय आहे बाप समजून घेताना. अतिशय विचारपूर्वक ह्या आजच्या विषयाची आम्ही निवड केलेली आहे. काही वर्षापूर्वी अपर्णा रामतीर्थकर यांनी आई समजून घेताना हा विषय घेतला होता. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आईला सर्वांनी समजून घेतलेलं आहे, पण बापाला समजून घेणारे लोक क्वचित आहात. आणि आजचा हा विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हंकारे साहेबांची जी पद्धत आहे, जी शैली आहे, ती खूप वेगळी आहे. आणि त्यामुळं सर आत्ता ही गर्दी दिसते, अजून 15-20 मिनिटं तुम्हाला यापेक्षा जास्त गर्दी दिसेल. आपलं व्याख्यान होणार ह्या अपेक्षेने त्या पंचकोशातली बरीचशी मंडळी येत आहेत आणि येणार आहेत. हे करत असताना आमच्या प्रतिष्ठानच्या सदस्यांचं निरपेक्ष भावनेने जे काम करतात त्यांचं खरं तर कौतुक करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कधी संपूर्ण आता व्याख्यानात दिसेल की आमच्यापैकी कोणीही तर पुढं करताना तुम्हाला दिसणार नाही. स्वतःसाठी किंवा माझं नाव मोठं होऊन असं काम करणार नाही. ही आमची खूप मोठी शैली आहे. आणि आमचं सगळं एक विचाराने ठरतं. एखादा काही मतभेदाचा विषय असेल तो कधीही तो मनभेदापर्यंत जात नाही. आणि मतभेदाचा विषय आम्ही आमच्यात चर्चा करून आम्ही तो विषय सोडत असतो आणि विचाराने पुढत असतो. त्यामुळे आम्हाला आता हे 12 वर्ष अतिशय यशस्वीपणे पार पडतोय. मला सर्वांना विनंती करायची, अशी जिथून पुढं आपली प्रेमाची, जिव्हाळ्याची थाप आमच्या पाठीवर पडली पाहिजे. या ठिकाणी आपण सर्वांचं इथे स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आज या व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व मान्यवर यांचा या ठिकाणी सन्मान करणं हे संस्कृती युवा प्रतिष्ठानचं कर्तव्य आहे. मी मान्यवरांचे या ठिकाणी सत्काराची घोषणा करतो. आजचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन सांगली येथून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आणि अतिशय भावनिक विषयावर आपल्याशी संवाद साधणारे मान्य वसंत हंकारे सर. खरं तर आई अनेक कवींनी आपल्या कवितेच्या भावविश्वातून उलगडली. अनेक लेखकांनी आईच्या आत्मकथा लिहिल्या. अनेक वक्त्यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आईचं स्थान प्रत्येकाच्या जीवनात अढळ आहेच, पण त्याचबरोबर वडिलांच्या मुलांसाठीच्या भावना काय असतात, नक्की काय करतात वडील मुलांसाठी, याविषयी आपल्या वेगळ्या शैलीतून संवाद साधण्यासाठी हंकारे सर उपस्थित आहेत. सरांची दुसरी दखल घेण्याची गोष्ट म्हणजे फिटनेस. ते व्याख्यानातून आपल्या फिटनेसबद्दलही सांगतात, पण स्वतःही आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ते फिटनेस सांभाळतात. त्यांच्या फिटनेसचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हायरल आहेत. मी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य श्री सचिन गारडे यांना विनंती करतो, त्यांनी आजचे व्याख्याते, सुप्रसिद्ध व्याख्याते
मान्य वसंत हंकारे सर यांचा या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानचे सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संपत पवार साहेब, मोरगाव नजीक पवारवाडी येथील संपत सुरेशराव पवार यांचे 4थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर आपल्या मोरगावमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर विद्यालयात इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. BA पर्यंत शिक्षण पुणे विद्यापीठात पूर्ण केले. हे करत असताना त्यांचे भारतीय सेनेमध्ये निवड झाली. त्यानंतर हे शिक्षणात खंड न पडता आर्मी इंजिनिअरिंग स्कूल बडोदा येथून BE मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भारतीय सेनेत 2001 ते 2020 अशी 20 वर्ष नायब सुभेदार या क्लास 2 पदी सेवा केली आहे. या दरम्यानच्या काळात त्यांना गोल्ड मेडल आर्मी ज्युनियर लिडरशिप अकॅडमी बरेली, बेस्ट कॅन्डिडेट इन मॅप रीडिंग कॉम्पिटिशन, अचिव्हर ऑफ AIFA ग्रेड अँड इन्स्ट्रक्टर ग्रेड आर्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्कूल बडोदा, DGEME अवॉर्ड सिव्हिल करिअर असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर निवृत्तीनंतर स्वस्त न बसता MPSC मार्फत 2020 मध्ये RTO इन्स्पेक्टर पदी त्यांची निवड झाली. सध्या पुणे येथे ते कार्यरत आहेत. भारतीय सेनेमध्ये असताना त्यांनी देशासाठी कारगिल, लेह, जम्मू काश्मीर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेरठ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या ठिकाणी देशसेवा बजावली आहे. मी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य श्री महेश टेकोडे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संपत पवार साहेब, RTO इन्स्पेक्टर पुणे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती की टाळ्याच्या गजरात या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाची सन्माननीय उपस्थिती माननीय पोपटराव तावरे, माजी संचालक सोमेश्वर सहकारी कारखाना आणि आमचे मार्गदर्शक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य विकास सनस यांना विनंती करतो की त्यांनी तात्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. संस्कृती युवा प्रतिष्ठानने दरवर्षीच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्याची योजना आहे. त्यामध्ये आजचा सन्मान जयराम आप्पा सुपेकर, साधी राणी, मृदू वाणी आणि उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयराम आप्पा सुपेकर. भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये काही वर्ष काम केल्यानंतर कारखाना बंद झाला, नोकरी केली. दरम्यानच्या काळात प्राजक्ताचा जन्म झाला. प्राजक्ता गतिमंद होती, मात्र तिच्या पालन पोषणात सुपेकर कुटुंबियांनी कुठेच कमतरता ठेवली नाही. तिला प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी अनेक मतिमंद विद्यालयात प्रवेशासाठी चक्रा मारल्या. मात्र त्यानंतर सुपेकर कुटुंबियांनी स्वतःच्या मुलीबरोबरच समाजातील इतरही मतिमंद मुलांना शिक्षण घेता यावे या दृष्टीने जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद विद्यालयाची स्थापना सुपे येथे केली. गेली अनेक वर्ष सरकारी कोणतेही अनुदान न घेता हे विद्यालय मुलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आज अनेक विद्यार्थी या विद्यालयातून घडले आहेत. फक्त आपल्या मुलीचाच विचार न करता समाजातील इतरही मुलींना आपल्या मुलीबरोबरच शिक्षण देण्याचा विचार खरं तर विलक्षणच. समाजातील अनेक दानशूर लोक या विद्यालयास नेहमीच सहकार्य करीत आले आहेत. त्यांच्या या कार्यात जयराम आप्पांच्या सुविद्य पत्नी सौ निर्मला जयराम सुपेकर यांची मोलाची साथ लाभली असून विद्यालयाचे संपूर्ण कामकाज त्या पाहतात. आप्पांनी मागील काही वर्षापासून विद्यालयात प्राजक्ता व्याख्यानमाला सुरू केली असून या व्याख्यानमालेत नामवंत विचारवंतांना ते बोलवतात. आप्पा स्वतः अनेक वर्षापासून सुपे येथील दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून काम करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकारिता ही त्यांची खासियत आहे. बातमी देताना संपूर्ण विषय समजून घेऊन
अतिशय योग्य पद्धतीने बातमी देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते बारामती पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्यही आहेत. माननीय जयराम अप्पा सोपेकर यांना आजपर्यंत विविध संघटनांनी आणि संस्थांनी सन्मानित केले आहे. त्यांना या वर्षी सन 2021चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. या पुरस्कारासाठी आपण उत्तरदायित्व होऊन संस्कृती व प्रतिष्ठानने आप्पांचा या ठिकाणी सन्मान करायचं सर्व सदस्यांच्या वतीने ठरवलं. तरी मी आप्पा आणि आप्पांच्या सुविध पत्नी सौ निर्मला जयराम सोपेकर या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन हा पुरस्कार स्वीकारावा. हा पुरस्कार आजचे सुप्रसिद्ध व्याख्याते नामवंत विचारवंत मान्य वसंत हंकारे सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी मान्य आप्पांना देण्यात येत आहे. माननीय वसंत हंकारे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोपेकर कुटुंबियांचा होत आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आपल्या कार्याप्रती असणारी निष्ठा आणि सेवा ही या पुरस्कारासाठी अतिशय महत्त्वाची समजली जाते. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती की थोडं पुढं सरकून खुर्च्या घ्यायच्यात. माझं रसिक श्रोत्यांना जागा नाहीये या इथपर्यंत बसवा म्हणून सांगितलं. आणि ज्यांना जागा नसेल त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन बसले तरी चालेल. लहान मुलांनी जागा नसेल तर समोर येऊन बसावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य उपस्थिती आमचे मार्गदर्शक पोपट तात्या तावरे आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतात. आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतरावजी पवार साहेब, आजचे मुख्य व्याख्याते वसंतरावजी हंकारे साहेब आणि आजचे सत्कार मूर्ती आपले सुप्याचे जयराम अप्पा कुंभार साहेब आणि समोर बसलेले सर्व गावातले बंधू आणि भगिनींनो, ही युवा प्रतिष्ठानचा कार्यक्रम 2008 साली चालू झाला. ह्या गावातल्या 21 तरुणांनी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत गावात चांगल्या पद्धतीचा बदल घडवीत आणलेला आहे. ही 21 कार्यकर्ते कोणत्याही गोष्टीचं कोणतंही राजकारण न करता समाजकारण कसं करता येईल या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती 21 कार्यकर्ते करत असतात. आणि 21 कार्यकर्ते 2008 पासून जो कार्यक्रम चालू झालेला आहे, कोरोनाच्या काळामध्ये काहीतरी 1-2 वर्ष बंद असेल, नाहीतर हा कार्यक्रम अखंड सेवा चालू आहे. प्रत्येक गोष्टीतलं, प्रत्येक क्षेत्रातलं, प्रत्येक जी माणसाला लागतंय त्या गोष्टीचं मार्गदर्शन करणारे हे व्याख्याते. बोलवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. एखाद्याला एखादा माणूस गाठायचा म्हणलं तर महिना लागतोय, पण ही 21 लोक असे डोक्याने काम करून हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक हुडकून काढून ह्या गावाला कशा पद्धतीचं मार्गदर्शन देता येईल, ही तीर्थक्षेत्रातलं अष्टविनायकातलं प्रथम स्थान असल्यामुळं ही संस्कृती युवा प्रतिष्ठानची जी 21 लोकांची जी ज्ञान आहे, कार्यकर्त्यांची जी टोळी आहे, ही टोळी 1 नंबर काम चालू आहे याचं. आणि गावाचं नाव इतकं मोठं उज्ज्वल होत आहे. गावात चांगलं लोकांना ऐकण्यासाठी एवढी गर्दी होत आहे. मी तर आज ही गर्दी बघतोय. आजची गर्दी तर एकदम भरपूर झालेली आहे. प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी भरपूर होत आहे.
गावातली व्यावसायिक व्यापारी मंडळी असते, त्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष उपाध्यक्ष या सगळ्या गँगला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे. गाव त्यांचा कोणताही शब्द नाकारत नाही आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना सुद्धा अडी अडचणी येतात. त्या अडी अडचणीला मात करून ते सगळे पुढे कामकाज करत राहतात. जयराम आपण तुमचा सत्कार केला. रात्री पुणे जिल्हा उप आयुक्त महापौर यांचा सुद्धा सत्कार केला. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ही 21 लोक अजिबात सोडत नाहीत. आपण तुमचं सुद्धा इतकं काम चांगलं आहे. तुमची जी पत्रकारिता आहे ती इतकी स्वच्छ आणि सुंदर आहे. नाही तर आजकाल गोष्टी जर बघायला गेलं तर ही झालं नाही ती बातमी ती झालं नाही ती बातमी ती. पण आपण तुमचं पत्रकारितेचं काम इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे. या बारामती तालुक्यात तुम्हाला नंबर 1 जरी कुठे मिळला तरी कुणाला काय वावगं वाटायची गरज नाही. आणि तुम्ही ही शाळा चालवताय. तुमच्या शाळेला मी सुद्धा वारंवार मदत केली, वारंवार भेट दिली. तुमची त्या शाळेत गेलं, किती जरी मोठा माणूस आला, किती जरी गरीब माणूस आला, आपा तुम्ही नवरा बायको इतकं आदाबताय आणि इतकं ह्या अपंग मुलांसाठी कष्ट घेताय, ही गोष्ट एवढी सोपी नाही. एखादं पोर सांभाळायचं म्हणलं तर घरात त्यांना कंटाळा येतोय. तुम्ही आज 5, 25, 30, 40 पोरं तुम्ही अशी अपंग सांभाळताय आणि यांना इतका मोठा खर्च केलाय. आपा तुम्हाला आमचा महिलेश्वर कधीच कमी पडून देणार नाही. नवरा बायकोला काय तुम्ही काळजी करू नका. आणि ह्या प्रतिष्ठानने ही जे गावात नियोजन चालू केलेलं आहे, चाललेलं आहे, या प्रतिष्ठानसाठी मोरगावचे माजी सरपंच निलेशजी केदारी यांनी जी अनुदान जाहीर केलेलं आहे, ही अनुदान कायमस्वरूपी मोरगावची ग्रामपंचायत 50,000चं अनुदान तुम्हाला दरवर्षी दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची तुम्ही काय काळजी करायची गरज नाही. ही गावाचे शोभा वाढवण्याचं काम आहे. अति सुंदर काम आहे. 1 नंबर काम आहे. त्यामुळं ह्या प्रतिष्ठानला मोरगाव पंचकृषी टीम, मोरगावच्या ग्रामस्थातर्फे, मोरगावच्या बंधू भगिनीतर्फे मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरटीओ साहेब तुम्ही बी जवळच आहे, पण मला बी आता उशिरा म्हणजे कळलं की तुम्ही आहे पवारवाडीचं. आता तुमच्या अंगात खाकी कपडे, तुम्ही बी काय हे गावातली परिसरातली लोक आली, अधिकारी भरपूर होऊन जातात, पदाधिकारी भरपूर होऊन जातात, पण गावाकडे लक्ष देणारे अधिकारी कमी असतात. पण तुम्ही असं काय गावाकडची कुणी डवलू नका. कोणी काय पकडा पकडी झाली तर फोनवर सोडायचं काम करा. एवढीच गावाची वतीने विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद तात्या. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित असलेले दैनिक पुढारीचे वार्ताहर माननीय अशोक पाठक सर आणि आमचे मित्र पत्रकार मनोहर तावरे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. यानंतर ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला, ते माननीय जयराम आप्पा सुपेकर आपल्या सन्मानाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत आहे. अगदी 2च मिनिटात आप्पा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. माननीय जयराम आप्पा सुपेकर. नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मुळातच आपण ज्या प्रांगणामध्ये बसलो आहोत ते प्रांगण म्हणजे ओंकाराची निर्मिती जिथून झाली तर विश्वातलं हे मोरगाव हे स्थान आहे. ते प्रथम स्थान आहे आणि अष्टविनायकातलं सर्वाध्य तीर्थक्षेत्र आहे. आणि या तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये गेल्या 12 वर्षापासून म्हणजे तपपूर्ती झाली, ज्याला संस्कृती म्हणतात. ते संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्कार व्याख्यानमाला सुरू केली आहे आणि ती आज त्याला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. याबद्दल या
संस्कार प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायला अशी मी विनंती करतो. काय आहे की हल्ली व्याख्यानमाला ऐकणं, टी व्ही मोबाईलवर पाहणं आणि प्रत्यक्षात ऐकणं हे जरा दुरापास्त होत चाललंय. आणि अशाही प्रसंगी वाचन संस्कृती आणि ही ऐकण्याची संस्कृती जतन करून ठेवण्याचं काम ही संस्कार युवा प्रतिष्ठान करत आहे, संस्कृती युवा प्रतिष्ठान करत आहे. ही फार मोठी बहुमोल आणि मोलाची बाब आहे. खरं तर मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण नामवंत व्याख्यात्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे. पण मला निश्चित आनंद वाटतो. दोन गोष्टी मी या ठिकाणी बोलणार आहे, नमूद करणार आहे. ही प्रकृती आहे आणि प्रकृतीला जे काही आपल्याला द्यायचंय चांगलं त्याला संस्कार असं म्हणतात. आणि या संस्कारातूनच जी निर्माण होती ती संस्कृती असते. आपली भारतीय संस्कृती ही उज्ज्वल संस्कृती आहे, त्याबद्दल अधिक बोलत नाही. परंतु ही संस्कृती आणि संस्कार हे दोन्ही शब्द परस्पर पूरक आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचा अर्थच संस्कृतीचा अर्थ आहे की चांगलं पेरणं, चांगलं बोलणं, चांगलं काय जे काय आहे योग्य सकारात्मक त्याची माहिती इतरांना देणं ही संस्कृती आहे. आणि ही संस्कृती पेरण्याचं काम, संक्रमण करण्याचं काम ही संस्कृती युवा प्रतिष्ठानची 21 कार्यकर्ते करतात आहे. वेडे झाले ते यासाठी. मग तात्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की महाराष्ट्रातून कुठून हे मंडळी व्याख्याते आणतात आणि आपल्या पुढे काहीतरी चांगले विचार मांडतात की ज्यामुळं आपल्या जीवनाचं सोनं होईल. आपल्याला असे विचार ऐकतात की ज्यामुळं आपलं भलं होईल. त्यामुळं ही संस्कृती व्याख्यान, संस्कार व्याख्यान मला दिवसेंदिवस आणखीन वाढते आहे, तिचा प्रसार होतो आहे. ही निश्चित आनंदाची बाब आहे. मला आणखीन एक सांगायची गोष्ट सांगून राहायला नको. आज मला राज्य शासनाचा जो एक मानाचा पुरस्कार मिळाला यासाठी माझा सत्कार या ठिकाणी आयोजला. याबद्दल या संस्कृती युवा प्रतिष्ठानचा आणि आपल्या सर्वांचंच मी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आभारही यासाठी की खरं तर एखादं काम केल्यानंतर त्याच्या पाठीवर कुणीतरी थाप टाकली की त्यालाही बरं वाटतं, कामाचा त्याचा आनंद द्विगुणित होतो, काम करायला उत्साह वाढतो. पण त्याबरोबर जबाबदारी सुद्धा वाढते आणि ही जबाबदारी वाढल्याचं मला या ठिकाणी जाणवत आहे. आणि शेवटची एक आनंदाची बाब मला या ठिकाणी निश्चित नमूद करायची वाटते की मगाशी खैरे साहेबांनी विनंती उद्धृत केलं होतं की या ठिकाणी रामतीर्थकर मॅडम, अपर्णाताई रामतीर्थकर आल्या होत्या आणि त्याही दिवशी मला या ठिकाणी सत्काराला बोलवलं होतं आणि त्या दिवशी व्याख्यानाचा विषय होता आई समजून घेताना. आणि आज मला या ठिकाणी सत्काराला बोलवलंय आणि आज आपल्याला ऐकायचं आहे बाप समजून घेताना. किती माझ्या जीवनातली ही एक वेगळी बाब आहे अंकारे साहेब की काय आहे, मी परमेश्वराकडे जर गेलो आणि जर काही मागायचं ठरलंय तर मागत नाही, पण मागायचं जर ठरलं तर मी फक्त एकच मागतो की माझ्या आई वडिलांचं, आई दादांचं स्वप्न पूर्ण होऊ दे, एवढीच मागणी मी मागतो आणि ती माझी पूर्ण होते. की माझा अनुभव आहे. या संदर्भात आपण या संदर्भात बोलणारच आहात पुढे. धन्यवाद. खरं तर माझा या ठिकाणी 21 दुर्वा गणपतीला आवडतात. या ठिकाणी हे 21 कार्यकर्ते या ठिकाणी संस्कृती प्रतिष्ठानचं काम करतात आहे. किती मोलाचं काम आहे. असो, पुनश्च एकदा या कार्यकर्त्यांचं मी जीवन साधना फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने, प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाच्या वतीने आणि आमच्या सुपेकर परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा आभार मानतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर ही व्याख्यानमाला अनेक दानशूर व्यक्तींच्या
दातृत्वातून आणि संस्कृती व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या आर्थिक मदतीतून सुरू असते. या व्याख्यानमालेसाठी दरवर्षीच आम्हाला मदत करणारे नाना निवसे असतील, कॉटन किंग बारामतीचे विकास जाधव असतील, त्याचबरोबर आर्यापूरचे संजय यादव साहेब असतील आणि विशेष म्हणजे TNT इन्फ्राचे जे यावेळीचे मुख्य प्रायोजक आहेत ते त्यांचे या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक आभार. त्याचबरोबर ह्या सगळ्या ॲडव्हर्टाईज लावलेल्या आहेत ह्या सर्व देणगीदारांचे संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजचे माननीय संपत पवार साहेब, ज्यांचा मी मगाशीच विस्तृत उल्लेख केला, त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. जय हिंद. मी 3 घोषणा देणार आहे आणि तुम्ही इतक्या जोराने बोलायचंय की ह्या ऍडव्हर्टाईज लागलेल्या हवेत उडल्या पाहिजेत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. अखंड भारताचे तसेच अखंड भारताचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आई साहेब जिजाऊ माता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून तसेच संस्कृती युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख व्याख्याते वसंतराव हंकारे सर, प्राध्यापक वसंतराव हंकारे सर, मोरगावचे माजी सरपंच पोपटतात्या तावरे और जयराम सुपेकर या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, मला जो मोका दिलेला आहे अध्यक्षपदाचा, हा मोका माझा वैयक्तिक नसून मोरगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांचा मुलांचा हा सन्मान आहे. त्याचप्रमाणे भारतीय सेनेमध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त सर्व सैनिकांचा हा सन्मान आहे. त्याचप्रमाणे RTO डिपार्टमेंट मधील कार्यरत आणि सेवानिवृत्त सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील माझ्या सर्व मित्रांचा हा सन्मान आहे. मला या ठिकाणी बोलवलं, खरं तर माझा पिंड हा सैनिकी पिंड, शेतकऱ्याचा पुत्र आहे मी आणि देशासाठी 20 वर्ष लढलो. हे भाषण देणं वगैरे मला जमत नाही, परंतु आता अध्यक्ष नात्याने मला उभं केले तर 2 शब्द बोलणं माझं काम आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो, या मोरगावच्या मातीमध्ये, पंचक्रोशीच्या मातीमध्ये इतकी ताकद आहे की भल्या ठिकाणी जाऊन आपण आपला विजयी रथ जिंकूनच आणून ठेवतो. तुम्हाला माहिती आहे, आपण व्यवसाय करत असतो, कोणी शेती करतं, कोणी नोकरी करतं, पण आपल्या देशामध्ये एक व्यवसाय असा असतो जो की मरणाचा व्यवसाय असतो आणि तो व्यवसाय म्हणजे भारतीय सेना. ज्या भारतीय सेनेमध्ये 20 वर्ष नोकरी करून दुश्मनांसंग लढताना मला इतकी भीती नाही वाटली. परंतु तुम्ही इतके मोठे प्रेक्षक समोर असल्यानंतर मला काय बोलावे सुचत नाही. परंतु माझ्या मनामध्ये जे आहे मी, कारण आपल्याला प्रख्यात जे व्याख्याते आहेत त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, तरी पण अध्यक्ष या नात्याने 2-4 शब्द बोलावं आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगाव्या. संस्कृती, आता संस्कृती म्हणजे काय? माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये जगताना आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आपण पाहत असतो, आपल्या समाजामध्ये आपण ज्या गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो, त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आपण जे ऐकत असतो त्या पद्धतीने आपण पुढे जाण्यासाठी आपण त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जात असतो. तुम्हाला एक सांगतो, लहानपणापासून पौरवाडी मध्ये असताना ज्यावेळेस मी मोरगावच्या शाळेमध्ये आलो, त्यावेळेस मी मनाला सवय लावून घेतली की बाबा या शाळेमध्ये आपल्याला बाकी मुलांना काउंटर करायचा आणि तर पहिला नंबर काढायचा. त्यामध्ये मी यशस्वी झालो. त्याच्यानंतर फोनमध्ये गेल्यानंतर ज्युनियर लीडर अकॅडमी बरेली, ज्यामध्ये ज्युनियर कमिशन ऑफिसर असतात, कमीत कमी 1200 ऑफिसर तिथे असतात. तिथं मी मनामध्ये निश्चय केला की या अकॅडमीमध्ये आपल्याला टॉपर व्हायचे. आणि तिथे गेल्यानंतर मी मनाशी निश्चय केला, आपण पवारवाडी सारख्या एका छोट्याशा ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि आर्मी मध्ये जे क्वालिफाईड असतात ते ज्युनियर ऑफिसर कमिशन बनतात आणि त्यामध्ये जर आपल्याला टॉपर यायचं असेल तर आपल्यामध्ये किती कॅलिबर आहे, किती कॅपॅसिटी आहे, आपल्यावर काय संस्कार झालं.
हे मी मनाशी म्हणजे पक्क केलं आणि त्या अकॅडमीमध्ये मी गोल्ड मेडल मिळवलं. त्याचप्रमाणे मी हे सांगण्याचं मुद्दाम काम ह्याच्यासाठी करतोय की मी ज्या स्टेजवर उभा आहे, माझ्या खांद्यावर जे 2 स्टार आहेत ते माझ्याकडे बघून जर मोरगाव पंचक्रोशीतील 2 जरी मुलं झाले अधिकारी तर त्यासारखा अभिमानाची गोष्ट मला राहणार नाही. कारण कोणापासून तरी प्रेरणा घेऊन चांगलं काही करत असेल तर त्याला आपण कायमच पाठिंबा दिला पाहिजे. आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानमध्ये 21 कार्यकर्ते आहेत आणि अलग अलग जाती धर्माचे आहेत. यामध्ये महाराष्ट्रात तुम्ही कुठेही पाहिलं नसेल की कोणत्या प्रतिष्ठानाचा अध्यक्षाचा बोर्ड किंवा फोटो लागला नाही. पण हे असं एकमेव व्यासपीठ आहे जिथं लोकांना कळत सुद्धा नाही की संस्कृती युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे. अजिबात कसल्याही प्रकारची जाहिरातबाजी इथे नाही. फक्त सामाजिक प्रबोधन करून लोकांना वैचारिक धन देणे आणि वैचारिक प्रगती करणे हेच एक उद्दिष्ट आहे. आणि यांनी गेल्या 11 वर्षापासून हे 12वे वर्ष आहे. ही काही साधी बाब नाही. गावखेड्यासारख्या ठिकाणी 21 कार्यकर्ते उपस्थित राहून इतक्या मोठ्या जनतेला एकत्र घेऊन त्यांना सामाजिक प्रबोधन करणं, त्यांना ज्ञान देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे मी संस्कृती युवा प्रतिष्ठानचं मनापासून अभिनंदन करतो. संस्कृती म्हणजे काय, आता बोलण्यासारखं माझ्याकडे भरपूर आहे. आर्मी मधले जे एक्सपिरियन्स सांगू शकतो. संस्कृती म्हणजे काय थोडक्यात सांगतो. ज्या बापाला म्हणजे आजचा विषयच आहे बाप समजून घेताना आपण प्रत्येक व्याख्यानाने सांगितलेलं आहे की आईला आपण भरपूर समजून घेतलं पण बापाला कोणी समजून घेत नाही. त्याविषयी मी 2-3 वाक्य बोलतो. जी आंख बंद करून प्रेम करते ती प्रेयसी असते, जी डोळे उघडून प्रेम करते ती मैत्रीण असते, जी डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते, आणि जी डोळे बंद करून मरेपर्यंत प्रेम करते ती आई असते. आणि ज्याच्या डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता तो आपल्यावर प्रेम करतो तो बाप असतो. मी तुम्हाला माझं पर्सनल उदाहरण सांगतो. मी भारतीय सेनेमध्ये 20 वर्ष नोकरी केली आणि आरटीओ डिपार्टमेंटमध्ये 1 वर्ष करतोय. पण माझ्या बापाने मला कधीही विचारलं नाही तुला पगार किती आहे. पण बापाला हा माझा आत्मविश्वास आहे माझ्यावर कोणतंही जरी संकट आलं किंवा काही प्रॉब्लेम आला की मी पैदा केल्यावर बाप जिवंत आहे. हे जे संस्कार पाहिजे त्याच्यामध्येच आपली संस्कृती कळून येते. कारण बापाला तुमच्याबद्दल आदर अभिमान असला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या बापाबद्दल आदर अभिमान असला पाहिजे. कधी बी तुम्ही बघा आपला मुलगा आपल्याला सांगत असतो पप्पा मला माझी जीन्स खराब झाली, जुनी झाली, मला कपडे घ्यायला जायचे, माझ्या शाळेचा ड्रेस खराब झाला, मला कपडे घेण्यासाठी जायचे. पण मी कमवायला लागल्यापासून माझा बाप एकदा मी मला म्हटलं नाही की मला कपड्याच्या दुकानामध्ये जायचे, माझे कपडे खराब झाले. हे बापाचं प्रेम असतं. आपण जर बापाला म्हटलं मुद्दाम जरी म्हटलं की चला बापू तुमचा ड्रेस खराब होतोय आपण दुकानामध्ये जाऊ, बाप आपल्याला हसून म्हणत असतो की अरे तू वेळा झालास माझ्याकडे ड्रेस छान आहेत. म्हणजे आपण आपल्या आईबापांना आपण काय देतो आणि आईबापांच्या अपेक्षा आपल्याकडून काय असतात. आईबापांच्या अपेक्षा एवढ्याच असतात की आपल्या मुलाचं नाव मोठं व्हावं आणि आपल्या मुलाने समाजामध्ये प्रतिष्ठा कमावी. आता कोणताही बाप कधी म्हटलाय का मुलाने जमीन घेतली की माझ्या नावावर 2 एकर कर. पण मुलगा बापाला नेहमीच म्हणत असतो की तुमच्या नावावरची जमीन माझ्या नावावर करा. तर आपल्याला जे मला संयोजन कमिटीने सांगितलेलं आहे आपली व्याख्या ते करणार त्यांची व्याख्या ऐकण्यासाठी आपण आतुर झालेला आहे. मला संयोजन कमिटीने बोलण्यासाठी जो वेळ दिला, बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी संयोजन कमिटीचा आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. यानंतर आजच्या व्याख्यानांचा अल्पपरिचय या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य गणेश कुंभार सर थोडक्यात करून देतील आणि त्यानंतर लगेचच व्याख्यानाला सुरू होईल. मोराईच्या कृपेने मी 4च शब्द सांगत आहे. गरीबाच्या मुलांनी जे काही चुकलं वापलं ते माफ करा आणि जे लहान मुलं आहे त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि मोराईच्या कृपेने सगळे आशीर्वाद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलले ते संपत पवार साहेब यांच्या त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेलं काय उत्साही असणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंत अंकारे सर. आपण यांना सर्वजण पाहत आलेलो आहोत.
स्टेजवर आणि स्टेज समोर लोकांची प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीतून वाट काढत एक माणूस स्टेजवर येतो. ते 10 बोटात अंगठ्या, हातात माळा, मिलिटरी कट, हेअरस्टाईल आणि सुंदर पर्सनॅलिटी, टाळ्यांच्या कडकडामध्ये हा माणूस जेव्हा माईकचा ताबा घेतो तेव्हा असं वाटतं की आता मुलांना अधिकारी कसे बनायचे, दिवसातले किती तास अभ्यास करायचे याबद्दल भाषण सुरू होईल. पण तसं काय होत नाही मित्रांनो. हा माणूस कधी बापावर बोलतो, कधी संस्कारावर बोलतो, कधी जोक मारून हसवतो तर कधी रडवतो. या माणसाच्या बोलण्याचा बेसच मुळात असतो कुटुंब, बाप आणि माणूस. वसंत अंकर सर यांच्या आज महाराष्ट्रामध्ये 5000पेक्षा जास्त व्याख्यानं झालेली आहेत. सरांच्या भाषणाचे विषय देखील अगदी साधे असतात. शिक्षण, व्यायाम, संस्कार, कुटुंब व्यवस्था, माणुसकी. चला जगूया आनंदाने, आयुष्याला होय म्हणा, से यस टू लाईफ. सासू सुनांचे नातं, वयात येताना होणारे प्रेम आणि आई वडिलांचा त्याग. अंकारे सर मूळच्या सांगलीच्या कसबे डिग्रज गावचे. 6वीत असताना त्यांचे वडील वारले. परिचारिका व सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आईवर घराची संपूर्ण जबाबदारी आली. आईनं आपल्या मुलाला एका गोष्टीत कुठलीच कमी जाणू दिली नाही. ती गोष्ट म्हणजे शिक्षण. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकल्यानंतर सर पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये त्यांनी भरतनाट्यममध्ये BFA करून नर्तक म्हणून ख्याती मिळवली. पण त्यांचा नाच आणि अभिनयापेक्षा परिवर्तन करण्यामध्ये सरांना जास्त इंटरेस्ट होता. आनंददायी शिक्षण, शिक्षक आणि अभिनय या बाळाची व्यथा. पालका तू फक्त एवढेच कर, जाग असे 10हून अधिक पुस्तकांचे लेखन सरांनी केलेले आहे. सरांना आतापर्यंत छत्रपती पुरस्कार, राष्ट्रभूषण, भारतीय नवजवान सरस्वती भूषण, आंबेडकर रत्न, धर्मवीर संभाजी महाराज छावा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेले आहे. यशदा या महाराष्ट्र शासनाच्या प्रशिक्षण संस्थेत अनेक अधिकाऱ्यांना आजपर्यंत तणावमुक्त आनंदी जीवनाचे प्रशिक्षण त्यांनी दिलेले आहे. सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाचे कार्यक्रम करत असताना देखील सरांचं व्यायामाकडे कधी दुर्लक्ष झालं नाही. फिटनेस गुरु म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतो. सरांना सगळेजण फॉलो करतात. सध्या जवळपास 2.5 लाखाहून अधिक सबस्क्राईब असलेले त्यांचे YouTube चॅनल आहे. सध्या महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम होत असले तरी त्यांचे उद्दिष्ट भारतभर पोहोचण्याचे आहे. पाचगणीला विश्व महाविद्यालय उभे करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या 2025 सालापर्यंत त्यांचे स्वप्न श्री मयुरेश्वराच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. सर डॉक्टर, इंजिनियर घडवण्याआधी माणूस घडवूया ह्या त्यांच्या पॅटर्नची सगळ्यात जास्त चर्चा होते. आणि सगळ्यात शेवटी जाता जाता अतिशय महत्वाचे या ठिकाणी सर्व पालकांना मी सांगत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला सर एक सुवर्ण संधी आपल्याला देत आहे. 14 ते 21 वयोगटातील मुला मुलींसाठी ते घेऊन येत आहेत. संस्कार दीपो भव, परिवर्तनशील वास्तववादी वसंत अंकार सर यांची वय वर्ष 14 ते 21 वयोगटातील मुला मुलींच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवणारी एक दिवसीय कार्यशाळा आहे. मित्रांनो, सर माझ्या माहितीप्रमाणे 27 एप्रिलला पुण्यामध्ये 27 एप्रिल ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये ही कार्यशाळा सर घेणार आहेत. सर्व पालकांनी याचा नक्की लाभ घ्या. याचे कारण सांगतो सर्वांना. पालकांना आपल्या मुला मुलींची 8वी नंतर प्रचंड काळजी वाटत असते. याच वयात मुली खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसत असतात आणि मुलं व्यसनाच्या आहारी जात असतात. यांना यातून 100% बाहेर कसं काढायचं याचं मार्गदर्शन वसंत अंकार सर आपल्याला करणार आहेत. सरांना फक्त 1 दिवस द्या, सर संपूर्ण आयुष्यभर आपल्याला चिंतामुक्त करतील, यात कुठलीच शंका नाही. 27 एप्रिलला पुणे या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळा असणार आहे. त्यांनी नक्की सर्वांनी लाभ घ्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. अधिकचा वेळ न दवडता सरांना विनंती करतो की आपण बाब समजून घेताना या विषयावर आपलं मनोगत प्रेरणादायक मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती की आपले मोबाईल सायलेंट अथवा स्विच ऑफ करावेत. आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्याने आपण व्यासपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं. हनुमान मंडपचे कर्मचारी यांनी या ठिकाणच्या खुर्च्या खाली घ्याव्यात. Thank you.